संपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये जर का विभागवार आपण जर का पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र, खानदेश असेल, विदर्भ असेल आणि कोकण असेल, सर्वात कमी सिंचन हे आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतं. फक्त 1.5% सिंचन कोकणामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने कोकणामधील जे रखडलेले प्रकल्प आहेत, विशेषतः जलसंपदा विभागाचे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते मार्गी लागले पाहिजेत. ह्याकरिता गेली अनेक वर्ष सन्माननीय रामदासभाईंनी संघर्ष केलाय. गेली अनेक वर्ष आता मागील 6 वर्ष मी आमदार म्हणून काम करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील ह्या जलसंपदाच्या प्रकल्पांना गती मिळावी किंवा त्यांच्या सुपरमा ज्या रखडलेल्या आहेत त्या मिळाव्यात ह्याकरता मी विशेष प्रयत्न करत होतो. आणि या सर्वांचा पाठपुरावा करत असताना आज अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, दोघांची मनापासून आभार मानतो. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 प्रमुख प्रकल्प खेड तालुक्यामधील हे असलेले प्रकल्प म्हणजे पहिला म्हणजे कोयनार. जवळपास मागील 20-25 वर्ष या धरणाचं काम रखडलेलं आहे, थांबलेलं होतं. तर त्यासोबतच न्यू मांडवे हा जो प्रकल्प आहे त्याचे देखील काम 20-25 वर्ष मागील हे रखडलेलं काम होतं. दोन्हीही कामांना ही सुधारित प्रशासकीय मान्यता ही प्रदान करण्यात आलेली आहे. कोयनार करता जवळपास 265 कोटी आणि न्यू मांडवे ह्या प्रकल्पाकरता जवळपास 195 कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे. त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता ही देण्यात आलेली आहे. तर त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब आणि विशेष म्हणजे मी आमदार असल्यापासून ह्या कामांचा पाठपुरावा करत होतो आणि जे जलसंपदाचे सचिव आहेत दीपक कपूर साहेब, मी ह्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की ह्या सर्वांच्या प्रयत्नांनी आज ह्या दोन्ही सुधारित प्रशासकीय मान्यता इश्यू झालेल्या आहेत.